शेतकरी मित्रांनो नमस्कार। आज तारीख आहे 10 जानेवारी 2026 वार शनिवार। तर मित्रांनो आज म्हैस बाजार दाखवायला आलेलो आहे चाळीसगावचा। तर सध्या आता बाजार हळूहळू कमी होत जातील म्हशींचे, कारण की पुढे उन्हाळा लागला का म्हशींचं मार्केट थोडं कमी होऊन जातं आणि बैलांचं मार्केट जे आहे ते उतरतं। तर चला मग आजच्या बाजाराला सुरुवात करूया। इथं म्हशी चांगल्या येतात मित्रांनो, खाली म्हशी पण भेटतील आणि लागण म्हशी पण भेटतील आणि जनलेल्या किंवा तोलावरच्या म्हशी पण तुम्हाला या ठिकाणी भेटतील मित्रांनो। तर या ठिकाणी बाजारभाव आहे तो व्यवस्थित आहे, चांगला आहेत, आपण पाहू शकता। 9 म्हशी आहेत का? काय दिली बिली का? चालू आता आणलेले आहेत 9 म्हशी आहेत। बरं सौदा चालू आहे का? कुठले आहेत शेतकरी बांधव? शेतकरी चिमणापूरचे आहेत का? बरं काय सर्व तोलावरचे आहेत का? असे ती एक जनलेली का? बरं कशा भावाने दिल्या मग सांगता का थोडं? चालू आहे तिचे 2 लाख सांगितले। तिकडे मोठ्या मापाचे 2 लाख, ही 81, हिचे 41, 140, हिचे 10। तर मित्रांनो 140, 10, 21 अशा भावाने तुम्हाला म्हशी भेटतील तोलावरच्या म्हशीत मित्रांनो। संपूर्ण 8-8, 15-15 दिवसाच्या कच्च्या आहेत, आपण पाहू शकता। म्हशींची क्वालिटी चांगली आहे। दोनकडे 9 म्हशी आलेले आहेत, म्हणजे साधारण भाव तुम्हाला सांगून दिले मी। जी मोठ्या मापाची ही 81च्या भावाने सांगतोय तो भाऊ, ही 140, 81 अशा भावाने आहेत। आणि ज्या बाकीच्या म्हशी आहेत त्या 21, 31च्या भावाने, 125, 10च्या भावाने या आहेत। म्हणजे जसं म्हशीचं माप असेल, जशी क्वालिटी असेल दुधाची त्या पद्धतीने हे असतील। तर त्या भावांचा व्यवहार चालू आहे, तर आपण पाहू शकतो। जर तुम्हाला कुठली म्हैस आवडत असेल, खरेदी करायची असेल तर त्यांना तुम्ही संपर्क साधू शकता मित्रांनो। तर या बाजाराला जर तुम्हाला व्हिजिट करायची असेल चाळीसगाव बाजाराला, तर तुम्हाला शनिवारी यावं लागेल मित्रांनो। तोलावर आहे का? तोलावर आहे? किती दिवस घेईल जाण्याला? 2-3 दिवस। 2-3 दिवस घेईल का? किती वेळ जाणेल आता आहे? दुसऱ्यात, तिसऱ्यात, दुसऱ्यामध्ये का? बरं काय किंमत सांगता? हिचे 41, 140 का? कमी जास्त होऊन जाईल। किती दुधाची कॅपॅसिटी किती राहील तरी? 5-5 लिटर दोघं वेळचं, म्हणजे 10 लिटर दोघं वेळचं राहील मित्रांनो। पाहू शकता म्हशीची क्वालिटी चांगली आहे, मापात म्हैस आहे, छान आहे पहा। जर कोणाला आवडत असेल समजा एकच आणली का? तुमचं नाव आणि नंबर सांगा बरं। ज्ञानेश्वर नामदेव गोपाळ, ज्ञानेश्वर नामदेव गोपाळ। फोन नंबर 98 34 53 67 65। तर मित्रांनो जर तुम्हाला म्हैस आवडत असेल तर भाऊंना संपर्क तुम्ही करू शकता। जनली गाई किती दिवस झाले जनायला? 8 दिवस झाले का? दूध किती हिचं? दोघं वेळचं 4-4, 8 लिटर दोघं वेळचं आहे। काय किंमत सांगता? 21, 1,20,000 सांगताय मित्रांनो किंमत। म्हैस चांगली आहे। काय खाली येला आहे का? येला आहे का? बरं तर काही व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल का? फोन नंबर सांगा तुमचा। 93 तर मित्रांनो नंबर दिलेला आहे, म्हैस आवडत असेल तर खरेदी करू शकता। दुसऱ्या वेतात आहे का? तिसऱ्या असं आहे का? बरं तुमचं नाव आणि नंबर सांगा बरं का दादा। रमेश नामदेव गोपाळ, फोन नंबर 95 11 47 792। तर शेतकरी बांधवांना जर म्हशी घ्यायच्या असतील, 8 दिवस पण भेटतात तुमच्याकडे? 8 दिवस पण घ्यायचे असतील तर तुम्ही त्यांना संपर्क साधू शकता। म्हशींची क्वालिटी पहा, भरपूर म्हशी त्यांच्याकडे, मोठ्या मापाच्या, मीडियम मापाच्या, तर संपूर्ण म्हशी का हो कच्ची का? किती दिवस मागून राहिले का? कितीमध्ये तुम्ही काय सांगितले? एकदा सांगितले का? किती वेळ जनेल आता? दुसऱ्यामध्ये का तिसऱ्यात? दुसऱ्यात आहे का? एकदा। बरं दुधाची कॅपॅसिटी किती राहील तरी? 10 लिटरची राहील का? बरं फायनल का कितीमध्ये येईल? मग आली 90 पर्यंत देऊन टाकू। 90 पर्यंत देऊन टाकणार आहेत बघा मित्रांनो। 90 पर्यंत आणि म्हैस एकदम मस्त आहे। जर तुम्हाला घ्यायचे असेल तर संपर्क त्यांचा देतो मी, त्या नंबरवर तुम्ही संपर्क करून म्हैस खरेदी करू शकता। एकच आहे का? घरी पण असतात? गरीबी आहेत का? बरं फोन नंबर सांगा बरं का तुम्ही। नंबर टिपून घ्या। तर मित्रांनो नंबर आहे त्यांचावाला 90 28 69 21 84। तर या नंबरवर तुम्ही संपर्क करून ही म्हैस खरेदी करू शकता। त्यांच्याकडे घरी पण म्हशी असतात आणि जर तुम्हाला केव्हाही म्हैस लागली तर त्यांना संपर्क करून तुम्ही घरी लागलेल्या पण आहेत का तुमच्या घरी? लागण म्हशी पण आहेत मित्रांनो त्यांच्याकडे, 4 महिन्याच्या, 3 महिन्याच्या बरं आहेत त्यांच्याकडे। जर तुम्हाला खरेदी करायची असेल त्यांना संपर्क तुम्ही करू शकता मित्रांनो। जनली का दादा? किती दिवस झाले जनायला?
15 दिवस झाले का? दूध किती यायचं? 8 लिटर. हा 8 लिटर दोघं वेळचं. बरं 8 लिटर दोघं वेळचं आहे मित्रांनो. बघा पहिला लाडू आहे का ती का? दुसऱ्यामध्ये जाणलेली मित्रांनो. पाहू शकता म्हैस चांगली आहे, तरुण आहे. सांगा फोन नंबर सांगा. 96 65 हं. 93 17 23. बरं तर जर तुम्हाला जनलेली म्हैस घ्यायची असेल मित्रांनो, 8 लिटर दूध आहे दोघं वेळचं, तर नक्की त्यांना संपर्क करून खरेदी करू शकता. काय सांगायचं किंमत? 70,000. कच्ची का? हा. किती दिवस? 15 दिवस घेईल. 15 किलो. बरं 70 का? त्याच्यात कमी जास्त होऊन जाईल. हा. किती वेळ जणेल आता ही? पहिल्या लाडू आहे का? पहिला लाडू आहे मित्रांनो. पाहू शकता पहिल्यामध्ये जाणार आहे, तर त्याच्यामुळे दुधाची कॅपॅसिटी सांगता येणार नाही, कारण की ते किती पण देऊ शकतं. ठीक आहे, जर कोणाला पहिला लाडू म्हैस घ्यायची असेल, एकच आणली का तुम्ही? हो एकच आहे. घरी पण आहेत का तुमच्याकडे? नाही का? बरं फोन नंबर सांगा तुमचा. 96 65 96 65 5402 14. 5402 14. तर मित्रांनो पहिला लाडू म्हैस जर घ्यायची असेल तर नक्की त्यांना संपर्क साधू शकतो. कच्ची आहे का? तोलवर आहे का? हा ना, मग किती दिवसाची कच्ची आहे भाऊ? असं 8-10 दिवसाची का? बरं किती तिसऱ्यामध्ये जाणेल का आता? दुसऱ्याला जाणेल. बरं काय कॅपॅसिटी राहील दुधाची? 18 लिटर. दूध तर चांगलं आहे मग. 18 लिटर आहे. हा पाहू शकता मित्रांनो, क्वालिटी बघा छान आहे. 18 लिटर दूध आहे. काय किंमत बिंमत किती? 81 का? व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल. बरं फोन नंबर सांगा. तर मित्रांनो नंबर दिलेला आहे. म्हशीची क्वालिटी चांगली आहे आणि दुधाची फुल गॅरंटी दिसते तिचीवाली, कारण की तिचं काचच तेवढा आहे. काच पाहू शकता तुम्ही, काच एक नंबर आहे. मोठ्या मापाची म्हैसी म्हणजे उंच नाही ती, पण ठेंगणी असल्यामुळे, पण काच चांगला आहे तर दूध जास्त दिलंच नाही. मग आता अंदाजाप्रमाणे असं वाटतंय की ती म्हैस जी आहे ती तिसऱ्या वेतामध्ये, ते दादा ते दुसराच सांगताय, पण तिसऱ्यामध्ये असेल ती कदाचित नाही आहेच. चला व्यवहार चालू आहे मित्रांनो. किती रे भाऊ? काय सांगायची किंमत? 70,000 रुपये. कच्ची का? बच्चा आहे का? खाली जनलेली का? 2 महिने हे बच्चा आहे का? 2 महिने झाले. किती दूध देते? 8 लिटर दूध आहे. 8 लिटर दूध आहे का? दोघं वेळचं 4-4 लिटर. बरं दोघं वेळचं 8 लिटर, एका वेळचं 4 लिटर आहे मित्रांनो. फोन नंबर सांग दादा. 95 79 99 25 54. तर मित्रांनो नंबर दिलेला आहे. 2 महिने झालेल्या जनाला 8 लिटर दोघं वेळचं दूध आहे. नक्की संपर्क करून खरेदी करू शकता मित्रांनो. तर एवढा व्हिडिओ समाप्त होतो मित्रांनो. जय जवान जय किसान. धन्यवाद.